नमस्कार. मराठी संगीत नाटक हे मराठी संगीत रंगभूमीने दिलेलं जागतिक रंगभूमीला देणगी आहे. विष्णुदास भावे याने या मराठी संगीत रंगभूमीचा श्रीगणेशा केला आणि त्यानंतर मात्र संगीत नाटकाचा प्रारंभ 1880 साली अण्णासाहेब किर्लोस्कर या महान नाटककाराने घातला. संगीत शाकुंतल या नाटकाने या संगीत मराठी रंगभूमीचा पाया घातला गेला आणि त्यानंतर अनेक संगीत नाटकांची परंपराच निर्माण झाली. 1880 ते 1930 हा काळ संगीत नाटकांसाठी आणि पर्यायाने नाट्य संगीतासाठी सुवर्ण काळ ठरला गेला. इसवी सन 1955 ते 60च्या काळात मरगळलेल्या अवस्थेत असलेली मराठी संगीत रंगभूमीला जागृत केलं ते म्हणजे नाटककार, पत्रकार विद्याधरजी गोखले आणि त्यानंतर मराठी संगीत रंगभूमीला नवसंजीवनी प्राप्त करून देण्याचं मोलाचं काम केलं असेल तर ते त्यांच्याच रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलेलं नाटक संगीत मंदारमाला. या नाटकाद्वारे विद्याधरजी गोखले यांनी मोठ्या आणि आवळून म्हणवायच्या नाट्यपदांच्या परंपरेला कातर लावली आणि संवादादरम्यान लागोपाठ पदे न घेता मोजक्याच रसाळ पदांची गुंफण करत सुरेख नाटकाची मांडणी केली. त्याच नाटकातील हे पुढचं सुंदर असं गाणं.
नाट्यसंगीत क्षेत्राचा दीपस्तंभ ज्यांना आपण म्हणू शकतो असे गोव्याच्या मातीत जन्मलेले पंडित जितेंद्र अभिषेकी. नाट्यसंगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी मोलाची असून त्यामुळे मराठी नाट्यसंगीताला मनोहारी वळण मिळाली. जुन्या पारंपरिक रागाऐवजी नवीन रागांना प्राधान्य देत पंडितजींनी नवीन चाली बांधल्या आणि मराठी नाट्यसंगीताला एका वेगळ्या वळणावर उंचीवर जाऊन ठेवले. संगीत नाटकांकडे पाठ फिरवलेल्या तरुणाईने सुद्धा पंडितजींच्या संगीत कलेपुढं दंडवत नमस्कार घातला. अभिषेकी बुवांनी संगीत रचत असताना गाणाऱ्या गायकाची कुवत आणि लवचिकता ओळखूनच त्या गाण्याला संगीत दिलं आणि ते करत असताना ध्रुपद, धमार, मध्यलयीतील ख्याल, ठुमरी, टप्पा, तराणा या आदी प्रकारांचा वापर करून संगीत रसिकांना खऱ्या अर्थाने स्वरस्पर्श करून दिला. आपल्या संगीत कारकिर्दीत बुवांनी एकूण 17 नाटकांना चाली दिल्या आणि त्यातीलच मराठी रंगभूमीला महामेरू ठरलेलं नाटक म्हणजे पुरुषोत्तम दावरेकर लिखित संगीत कट्यार काळजात घुसले. मकरंद घेई चंद मकरंद घेई चंद मकरंद घेई चंद घेई चंद मकरंद घेई चंद मकरंद घेई चंद मकरंद प्रिया मधुसेवनानंद मधुसेवनानंद स्वच्छंद हाधुंद स्वच्छंद हाधुंद घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद
परिसोडेना ध्यास परिसोडेना ध्यास परिसोडेना ध्यास गुंजनात हा दंग गुंजनात हा दंग घे चंद मकरंद घे चंद घे चंद घे चंद मकरंद. पद्मश्री वसंत कानेटकर ज्यांनी सलग 4 दशके एका पाठोपाठ एक सरस अशी यशस्वी नाटके देऊन मराठी रंगभूमीला समृद्धी प्राप्त करून दिली. भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाच्या प्रतिभावंत आणि यशस्वी नाटककारापैकी एक म्हणून ज्यांची गणना होते. पारंपरिक मराठी नाट्यशैली समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि संगीत नाटक अशा 2 शैली त्यांनी नवीन आधुनिक रूपात सादर करून पुनर्जीवित केल्या. आपल्या 54 वर्षांच्या लेखन कारकिर्दीत त्यांनी 42 3 अंकी संगीत नाटके, 4 कादंबऱ्या आणि अनेक एकांकिका, लघुकथा, निरंतर लेख, चित्रपट आणि TV मालिकांसाठी पटकथा लिहिल्या. त्यापैकीच सुंदर कल्पनारम्य नाटक म्हणजे संगीत कधीतरी कोठेतरी, ज्यांची गीते प्रतिभाशाली कवी श्री किशोर पाठक यांनी लिहिली आहेत आणि त्यांना संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं लाभलं. पंडित अभिषेकी बुवांच्या केवळ सवडीनेच नव्हे तर तब्येतीने फुलत उमलत या नाटकातले संगीत अवतरावे या आग्रहामुळेच हे नाटक उशिराने रंगमंचावर आणलं गेलं. त्यातीलच मधुर स्वरांना छेडून जन्माचे सार्थक करणारे गाणे म्हणजे छेडून गेले मधुर स्वर विमल. छेडून गेले मधुर स्वर विमल छेडून गेले मधुर स्वर विमल छेडून गेले मधुर स्वर विमल आज उपवनी कोण पाहिले आज उपवनी कोण पाहिले प्राणाचे ऋतुगंध उमलुने प्राणाचे ऋतुगंध उमलुने जीवन संगीत त्याच वाहिले छेडून गेले मधुर स्वर विमल छेडून गेले मधुर स्वर विमल मदिर रात्र ही अदिर चंद्रिका मदिर रात्र ही अदिर चंद्रिका मदिर रात्र ही अदिर चंद्रिका मदिर रात्र ही मदिर रात्र ही मदिर रात्र ही अदिर चंद्रिका मदिर रात्र ही अदिर चंद्रिका गात्रा मधुने हसे राधिका गात्रा मधुने हसे राधिका डोळे टिपले पानाचे डोळे टिपले पानाचे डोळे टिपले पानाचे
कंठामधुनी सूर जुळावा, कंठामधुनी सूर जुळावा, कंठामधुनी 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 सूर जुळावा, कंठामधुनी सूर जुळावा, कंठामधुनी सूर जुळावा, कंठामधुनी सूर जुळावा, कंठामधुनी कंठामधुनी सूर जुळावा. कंठामधुनी सूर जुळावा, कंठामधुनी सूर जुळावा, कंठामधुनी कंठामधुनी सूर जुळावा, कंठामधुनी कंठामधुनी सूर जुळावा, सुरात तुझिया जीव मिळावा, सुरात तुझिया जीव मिळावा, सुरात तुझिया जीव मिळावा. मिलन होता, मिलन होता, मिलन होता मधुभावाचे, मिलन होता मधुभावाचे, या जन्मीचे सार्थक झाले, छेडून गेले मधुर स्वर विमल, छेडून गेले मधुर स्वर विमल. आज उपवनी, आज उपवनी, आज उपवनी कोण पाहिले, प्राणाचे ऋतुगंध उमानुने, प्राणाचे ऋतुगंध उमानुने, जीवन संगीत त्यास वाहिले, छेडून गेले, छेडून गेले, छेडून गेले मधुर स्वर विमल. 1976 साली रामकथावड सुंदर संगीत नाटक नाट्य रसिकांच्या ओंजळीत येऊन पडलं. ते नाटक म्हणजे धाडिला राम तिने का वनी. हे नाटक म्हणजे भासांच्या संस्कृत नाटकाचा दत्तात्रय गोडसे यांनी केलेला स्वैर अनुवाद. महत्त्वाचं म्हणजे या नाटकाचा नायक श्रीराम नसून भरत आहे. आपल्या आजोळहून अयोध्येला परतल्यानंतर आपल्याला आपले जीवलग भेटणार याच उत्साहाने असतानाच आपले ज्येष्ठ बंधू श्रीराम, सीतावहिनी आणि लक्ष्मण दादा वनवासात पाठवले गेले आहेत हे समजतात भरताच्या वेदनांना पारावर उरत नाही. रामाला भेटण्यास तो अधीर होतो, त्यासाठी वनात जातो आणि म्हणतो, कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला, मला हे पाय अंतरले कुळाला काळीमा आला. गीत श्री राजा बडे यांचं आहे आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा यांचं आहे. कधी भेटेन वनवासी, कधी भेटेन वनवासी, कधी भेटेन वनवासी, वियोगी रामचंद्राला, कधी
कशी राहील कांतारी विरागी जानकी राणी कशी राहील कांतारी विरागी जानकी राणी तिच्या वाटेवरी आता तिच्या वाटेवरी आता फुलान पाकळ्या गाळा कधी भेटे नवनवासी योगी रामचंद्राला तुझे सौभाग्य सौमित्र 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 वने तू राघव संगे वने तू राघव संगे तुझे सौभाग्य सौमित्र तुझे सौभाग्य सौमित्र अभागे में असा अभागे में असा जावोने सांग रामाला कधी भेटे नवनवासी वियोगी रामचंद्राला मला ते पायांतरले प्राणा काळी माला कधी भेटे नवनवासी कधी भेटेन कधी भेटेन कधी भेटेन वनवासी. मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक ज्यांनी सलग 4 दशकांपेक्षा अधिक काळ लेखन केले ते म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार, समीक्षक, कादंबरीकार, लघुनिबंधकार ज्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले. त्यांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे केले जाते. कुसुमाग्रजांच्या मते
काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद होय. आपल्याला उत्कटपणे जाणवलेले दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे ही माणसाची स्वाभाविक प्रकृती आहे. जेव्हा काव्यातून हा अनुभव दुसऱ्यापर्यंत पोहोचतो तेव्हा कवीला मी पण व्यापक झाल्याचे समाधान मिळते. म्हणजे त्याचाच अहंकार सुखावतो. एकाचा अनुभव अनेकांचा होतो आणि हीच काव्यलेखनाची प्रक्रिया आणि प्रेरणा होय, असे कुसुमाग्रज सांगतात. तमनिशे सासरला तमनिशे सासरला तमनिशे सासरला तमनिशे सासरला अरुण कमल प्राचीवर फुलले अरुण कमल प्राचीवर फुलले परिमळया 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 गगनी भरला तमनिशे सासरला तमनिशे सासरला पावन शिव जग